नमस्कार. कविता, उद्या राखी आहे ग. विशालला फोन करशील का? आईच्या आवाजात एक अपेक्षेची नम्रता होती. कविता भिंतीला टेकून बसलेली, हातात राहिलेली राखी बघत ती गप्प बसली होती. खिडकीबाहेर पावसाचे थेंब झाडावर पडत होते आणि तिच्या मनात गेल्या अनेक वर्षाची एक एक करून आठवण उगम पावत होती. आई फोन केला तर त्याचे उत्तर असणार व्यस्त आहे, वेळ नाही. आई काही बोलली नाही, पण डोळे मिटले आणि तिच्या हृदयात एक घुसमट साठून गेली. कविता विधवा होती. तिचा नवरा संजय 4 वर्षापूर्वी अपघातात गेला. मागे राहिलं एक 5 वर्षाचं मुलगा चिंटू आणि तिचं खेड्यातलं जुनं घर. कविता आणि विशाल यांचं बालपण फार गोड होतं. दोघेही खूप साध्या घरात वाढलेले होते. कविता विशालच्या मागे फिरायची. राखीला तर ती एका आठवड्यापासून तयारी करायची. राखी स्वतः हाताने बनवायची, गोड जेवण करायची आणि भावापुढे एकच वाक्य, माझं रक्षण करशील ना? विशाल उत्तर द्यायचा, संपूर्ण आयुष्य. पण वेळ गेली, परिस्थिती बदलली आणि संपूर्ण आयुष्य हे वाक्य विसरून गेलं. विशाल आता एका मोठ्या शहरात राहत होता. त्याचा स्वतःचा उद्योग, आलिशान बंगला, गाड्या, स्टाफ, महागडे कपडे, सगळं होतं त्याच्याकडे. पण त्या गोष्टीचा अभाव होता आपुलकीचा. कविता अनेकदा त्याच्याकडे फोन करून एक भेटायला म्हणायची. विशाल, चिंटूला भेटवायला घेऊन येऊ का? उत्तर, कविता फार व्यस्त आहे, मीच एखाद्या दिवशी येतो. ते एखाद्या दिवशी अनेक वर्ष काही आलं नाही. या वर्षी कविता मनाशी ठरवलं, राखी नाही पाठवायची. जो भाऊ विचार करत नाही त्याला औपचारिक राखी कशाला? पण आई म्हणाली, कविता, ही राखी तू नको पाठवू, पण माझ्यासाठी तू राखी त्याला पाठव. कधीतरी हृदय माणसाचं हलतं. कविता मनावर दगड ठेवून पुन्हा राखी बांधली. चिंटूच्या हातात तू छोटा भाऊ आहेस आता. चिंटू गोंधळून पाहत होता. त्याला भाऊ म्हणजे काय हे नीट समजत नव्हतं. पण आईच्या डोळ्यात पाणी पाहून त्याने आपले छोटेसे हात पुढे केले. विशाल आपल्या ऑफिसमध्ये व्यस्त होता. एक छोटंसं पाकिट आलं. त्यावर लिहिलं होतं, कविता. त्याने उघडलं. एक साधी राखी आणि एक छोटासा मेसेज. या राखीत माझं काही मागणं नाही, पण एखाद्या दिवशी मनात माझं अस्तित्व जाणेल का हे विचारते, तुझी ताई, विशाल. कविता. विशाल काही क्षण त्या राखीकडे पाहत राहिला, पण मग हसून बाजूला टाकली. हे सगळं भावनिक प्रकार ऑफिसमध्ये नको. कविता दिवसेंदिवस एकटी पडत गेली. आईची तब्येतीचे प्रश्न वाढत गेले. घरात पैसा नव्हता. एक वेळ जेवणही जमत नव्हतं. चिंटूची फी बाकी होती. कविता शेवटी एक दिवस विशालच्या ऑफिसच्या पत्त्यावर गेली चिंटूला घेऊन. साहेब भेटीला नाहीत, पण रिसेप्शनिस्ट म्हणाली, मी त्याची बहीण आहे. कविता म्हणाली, अपॉइंटमेंट घेतले का? बहीण अपॉइंटमेंट घेते का ग? काही दिवसांनी कविता आजारी पडली. डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या बायपाससाठी खर्च लागेल, नाहीतर धोका आहे. आईने पुन्हा एकदा विशालला फोन केला. डोळे पुसत म्हणाली, विशाल, कविताला वाचवण्यासाठी थोडी मदत करशील? उत्तर, आई, तुम्ही समजून घ्या, मी फार मोठ्या प्रोजेक्टमध्ये अडकलेलो आहे. तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखवा. फोन कट झाला. आईची प्रकृती वाईट होत गेली. कविता दिवसेदिवस खंगत गेली. एक दिवस रात्री चिंटूने विचारलं, आई, मी मोठा झालो की राखी तुला बांधतो, पण माझा मोठा मामा नाही का? कवितेचे डोळे भरून आले. हो बाळा, आहे, पण तो फार लांब राहतो. आपल्यासारखं नाही त्याचं आयुष्य. एका राखीच्या दिवशी कविता हॉस्पिटलमध्ये होती. तिने एका नर्सला एक लिफाफा दिला. हा विशाल देशमुख यांच्या पत्त्यावर पाठवा. माझं नाव लिहू नका, फक्त एक राखी असं लिहा. त्या लिफाफ्यात होती एक राखी आणि एक ओढणी, तिने स्वतः विणलेली. विशालच्या ऑफिसमध्ये ती राखी आली. त्यावेळी त्याने ती उघडली, हातात घेतली. पण पाठवणारा कोण? काही नाव नाही. त्या रात्री त्याला झोप आली नाही. त्याने आईला फोन केला. आई, कविता कुठे आहे? आई गप्प. आई, बोल ना. कविता गेली रे विशाल, गेले 2 आठवडे झाले हॉस्पिटलमध्ये होती आणि तुझी वाट बघत गेली. फोन बाजूला शांत होता. विशाल गावाकडे आला
आईने त्याच्या हातात कविताने लिहिलेलं शेवटचं पत्र दिलं. विशाल, राखीला तुला काही मागायचं नव्हतं, पण एक शेवटचं वचन मागते. माझ्या चिंटूला तुझ्या हवाली, त्याला भावाचं प्रेम दे आणि राखी एक दिवस हृदयातून बांधशील तेव्हाच खरी होईल तुझी ताई. कविता. विशाल खाली बसून रडत राहिला. खूप उशीर झाला होता. पैसा, बंगला, नाव काहीच उपयोगाचं नव्हतं. 1 वर्ष झालं. रक्षाबंधन पुन्हा आला. विशालने आपले ऑफिस, बंगला सगळं विकून एका अनाथाश्रम उघडलं. कविता सदन. चिंटू त्याच्यासोबत वाढत होता. त्या दिवशी विशालने स्वतःच्या हाताने मंदिरात आरती घेतली आणि बहिणीसाठी विणलेली ती राखी देवाच्या चरणी ठेवली. बघ ताई, उशीर झाला, पण आता तुझा भाऊ जागा झालाय.